5 ऑगस्टपासून या 5 राशींवर धोधो पैशांचा पाऊस पडणार। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार विविध ग्रहांच्या हालचाली होत असतात, ज्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक किंवा नकारात्मक बदल घडायला सुरुवात होते। या ग्रहांमध्ये शुक्र हा एक असा ग्रह आहे जो समृद्धी, आनंद, प्रेम, सौंदर्य आणि वैभवाचा कारक मानला जातो। जेव्हा हा ग्रह एखाद्या राशीत किंवा नक्षत्रात संक्रमण करतो तेव्हा तो सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो। 26 जुलै 2025 रोजी शुक्र नक्षत्र बदलणार आहे, ज्यामुळे 12 पैकी 5 राशींच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल होताना दिसणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 26 जुलै 2025 रोजी शुक्र मिथुनमध्ये प्रवेश करेल। 5 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 3:51 वाजता तो आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल। मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि मिथुन ही वायू तत्व राशी आहे, तर आर्द्रा नक्षत्राचा स्वामी राहू आहे, जो बदल, उत्साह आणि तीव्र भावनांशी संबंधित आहे। शुक्रचे हे संक्रमण अनेक राशींसाठी शुभ ठरेल। शुक्राच्या या संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होईल त्याअगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो, तुमचं सहकार्य हे मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते, त्यामुळे तुम्ही मला जास्तीत सहकार्य करा। आणि सबस्क्राइब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। मिथुन राशी। ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्द्रा नक्षत्रातील शुक्रचे संक्रमण तुमचे व्यक्तिमत्व वाढवेल आणि आत्मविश्वास वाढवेल। आर्द्रा नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमची संवाद शैली अधिक प्रभावी होईल, ज्यामुळे तुम्ही सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमची छाप सोडू शकाल। या काळात मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या सर्जनशीलता आणि बौद्धिक क्षमतेचा वापर करून नवीन संधी मिळू शकतात। प्रेम जीवनात प्रणय आणि उत्साह वाढेल आणि अविवाहित लोकांसाठी नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात। हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या देखील अनुकूल राहील। लेखन, माध्यमे आणि संवादाशी संबंधित व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता असेल। आर्द्रा नक्षत्राच्या राहू प्रभावामुळे तुम्ही घाईघाईने निर्णय घेणे टाळावे। तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 11व्या भावात असण्याच्या कारणाने आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताहात तुमच्या आरोग्यासाठी सामान्यपेक्षा थोडे उत्तम राहणार आहे। खास करून सप्ताहाची सुरुवात उत्तम राहील, कारण यावेळी तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही रूपात स्वतःला बरेच स्वस्थ मिळवाल। तथापि या काळात मस्ती आणि पार्टीच्या वेळी तुम्हाला दारूचे सेवन करण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा आरोग्य खराब होऊ शकते। या सप्ताहात या राशीतील जातकांना, खास करून महिला जातकांना, काही बोलण्याच्या वेळी, वित्तीय देवाणघेवाण करण्याच्या वेळी विशेष सावधान राहण्याची आवश्यकता असेल, कारण शक्यता आहे की तुमच्या मासूम असण्याने घरातील कुणी व्यक्ती तुमच्याकडून आर्थिक सहयोग मागू शकतो आणि त्यावर तुम्हाला इच्छा असतानाही नकार देता येणार नाही। या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवणे, त्यांच्यावर आपले नियम लादण्याची आणि त्यांचे म्हणणे ऐकण्याची आपली प्रवृत्ती आपल्या विरोधात जाऊ शकते, कारण यामुळे आपल्या घरात लोकांशी वादविवाद शक्य आहेत, ज्यामुळे आपण इच्छित नसलो तरीही आपल्याला त्यांच्या टीकेला सामोरे जावे लागू शकते। तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 3ऱ्या भावात असण्याने हा आठवडा आपल्या पदोन्नतीच्या बाबतीत आपल्याला बऱ्याच मोठ्या संधी देणार आहे। तथापि त्याबद्दल काळजीपूर्वक विचार करून प्रत्येक संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा, कारण हे शक्यता आहे की आपण भावनांमध्ये वाहून जास्तीत जास्त नफा मिळवू शकत नाही जितका तुमचा अधिकार आहे। या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते, या कारणाने त्यांना स्वतःला आपल्या शिक्षणाच्या प्रति केंद्रित राहण्यात समस्यांचा सामना करावा लागेल। अशात सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या।
तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळ काळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल, तुमचे क्षितिज व्यापक बनेल, तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. रोमांसची संधी स्पष्ट दिसेल, पण ते क्षणकाल टिकणारे असेल. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो यामागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. भाग्यांक 5. भाग्य रंग हिरवा आणि आकाशी. उपाय: चंद्रोदयानंतर चंद्राच्या किरणांमध्ये बसून खीर खाल्याने पारिवारिक सुख वाढते. सिंह राशी. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक नफा, सामाजिक संवाद आणि इच्छा पूर्ण करणारे आहे. आर्द्रा नक्षत्राच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना सामाजिकदृष्ट्या अधिक सक्रिय आणि प्रभावशाली बनवेल. या काळात नवीन मित्र बनवता येतील आणि सोशल नेटवर्किंगचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना उत्पन्न वाढण्याची आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन भागीदारांसोबत काम करण्याच्या संधी मिळतील आणि जुन्या गुंतवणुकीमुळे चांगले परतावे मिळू शकतात. प्रेम जीवनातही सकारात्मक बदल होतील आणि अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आर्द्रा नक्षत्राच्या ऊर्जेमुळे सिंह राशीच्या लोकांनी त्यांच्या योजना काळजीपूर्वक अंमलात आणाव्यात, जेणेकरून घाईघाईत चुकीचे निर्णय घेऊ नयेत. तुमच्या चंद्र राशीपासून केतूच्या 12व्या भावात असण्याच्या कारणाने घर आणि ऑफिसमध्ये काही अतिरिक्त दबाव तुम्हाला रागीट बनवू शकते. या कारणे तुम्ही दुसऱ्यांसोबत बोलता वाद करताना दिसाल. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेवर प्रभाव पडेल. सोबतच मानसिक तणावात वृद्धी होण्याचे योग बनताना दिसतात. या सप्ताहात आपल्या आईवडिलांच्या मदतीने तुम्ही आपल्या पूर्वीच्या काही आर्थिक तंगीतून बाहेर निघण्यात यशस्वी असाल. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 10व्या भावात असण्याच्या कारणाने तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती तर मिळेल. सोबतच तुम्ही आपली स्थिती सुधारल्यानंतर योग्य दिशेमध्ये आपले प्रयत्न करण्यातही यशस्वी राहील. या आठवड्यात आपल्या घरातील मुलांना जास्त सवलत दिल्यास भविष्यात आपल्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून सुरुवातीपासूनच त्यांच्यावर आणि त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवून ते कोणाबरोबर बसतात उठतात यावर लक्ष ठेवा. या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये मनासारखे फळ मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे, परंतु यामुळे तुम्हाला आपल्या रचनात्मक क्षमतेला वाढवण्याची आवश्यकता असेल. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण किंवा कोणत्याही विषयाबद्दल शंका असल्यास ती पूर्णपणे दूर होईल. विशेषतः या राशीतील ते लोक जे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स, कंपनी सचिव, कायदा, सामाजिक सेवा या क्षेत्रात शिकत आहेत, त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार या वेळी अपार यश मिळू शकेल. म्हणून व्यर्थ गोष्टींबद्दल किंवा घरगुती समस्यांचा विचार करण्यात वेळ घालवू नका आणि आपले सर्व लक्ष फक्त आपल्या अभ्यासांवर द्या. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. आपली ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमचे मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल.
दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल. भाग्यांक 3. भाग्यरंग बदामी आणि पांढरा. उपाय: प्लॅटिना आधारित आभूषण किंवा उपसाधन आपल्या प्रेमी किंवा साथीला भेट द्या, याने प्रेम जीवन अधिक सुखकर होईल. तूळ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे हे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. या काळात त्यांना नशिबाची साथ मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. परदेश दौरे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी आदर आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंददायी अनुभव येतील आणि जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल. आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील, परंतु राहूच्या प्रभावामुळे धोकादायक गुंतवणुकीत सावधगिरी बाळगावी लागेल. तूळ राशीच्या लोकांसाठीही शुक्राचं हे गोचर शुभ आणि फायदेशीर आहे. या काळात सरकारी नोकरी करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. आधी केलेल्या गुंतवणुकीचा चांगला परिणाम मिळेल. पैशांची स्थिती खूप सुधारेल. घर आणि कुटुंब सुखी राहील. या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल, म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. तुमच्या चंद्र राशीपासून केतूच्या 8व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला प्रत्येक प्रकारची आपली गुंतवणूक आणि त्याने जोडलेल्या भविष्यातील योजनांना गुप्त ठेवण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल, अन्यथा तुमच्या या योजनांनी तुमचा कुणी जवळचा तुमचा फायदा घेऊन तुम्हाला धनहानी देऊ शकतो. इतरांचे मन वळविण्याची आपली क्षमता या आठवड्यात कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. म्हणूनच इतरांवर त्यांचे निर्णय लादण्याऐवजी आपली स्वतःची ही क्षमता वापरून इतरांना राजी करूनच कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचा. या सप्ताहात कामाला घेऊन तुमच्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमी पाहिली जाईल. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरवर पाहिला जाईल. अशात तुम्ही आपली ऊर्जा आणि उत्साह पुन्हा आणण्यासाठी पुस्तक किंवा आपल्या आवडीचे म्युझिक ऐकू शकतात. या आठवड्यात कुटुंबातील मुलाचे चांगले गुण आपल्या मनात प्रतिस्पर्धेची भावना निर्माण करू शकतात. त्यानंतर आपण यापूर्वी जो वेळ अधिक टीव्ही पाहून किंवा खेळ खेळून वाया घालवत होता तो आपण योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी वापरताना दिसाल. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम, मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही, पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमॅन्टिक गप्पा माराल. भाग्यांक 7. भाग्यरंग बदामी आणि पांढरा. उपाय: चांगल्या व्यावसायिक आयुष्यासाठी गोड काजू लहान मुलांमध्ये वितरित करा. वृश्चिक राशी. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्राचे भ्रमण अधिक गतिमान होईल. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना वारसा, विमा किंवा जुनी गुंतवणूक असे अचानक आर्थिक लाभ मिळू शकतात. प्रेम जीवनात भावनिक अनुभव येतील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. संशोधन, लेखन किंवा गूढ क्षेत्रात गुंतलेल्यांसाठी हा काळ विशेषतः फलदायी असेल. तथापि
मधुमेह किंवा आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. आर्द्रा नक्षत्राच्या तीव्रतेमुळे भावनिक चढउतार टाळण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करणे फायदेशीर ठरेल. या सप्ताहात तुम्हाला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपले आरोग्य आणि व्यक्तित्वात सुधार आणण्यासाठी सर्वात अधिक गरज आणि प्रयत्न करावे लागतील. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या चौथ्या भावात असण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवण्यासोबतच आपल्या प्रत्येक प्रकारच्या मानसिक तणावाने मुक्ती मिळू शकेल. या सप्ताहात तुमचे मित्र व जवळचे नातेवाईक तुमच्या प्रत्येक पाऊलावर सहयोग करून तुम्हाला प्रत्येक प्रकारची वित्तीय कठीण समस्येतून निघण्यात तुमची मदत करेल. याच्या सहयोगामुळे तुम्ही आपली आर्थिक स्थिती उत्तम तर करू शकाल, सोबतच तुम्हाला आपले काही ऋण चुकवण्यातही मदत मिळेल. या आठवड्यात कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यावर खूप तणाव देऊ शकतो. अशा परिस्थितीत त्याच्याशी वाद घालण्याऐवजी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी त्याच्या मर्यादा निश्चित करणे आपल्यासाठी एकमेव आणि उत्तम पर्याय ठरेल. व्यापाराने जोडलेले ते जातक जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांच्यासाठी ह्या सप्ताहात बराच चांगला नफा प्राप्त होऊ शकतो, कारण यावेळी तुमच्या व्यवसायाचा विस्तार आणि प्रसारासाठी तांत्रिक आणि सामाजिक नेटवर्किंग तुमची मदत करू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात या वर्षी विद्यार्थ्यांना आधीच्या चुकांमधून शिकवण घेऊन स्वतःला आपल्या शिक्षणाकडे अधिक केंद्रित करमुक्त यश मिळू शकेल. तसेच जर तुम्ही शिक्षणात सामान्य विद्यार्थी आहे तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी या सप्ताहात आपल्या गुरु व शिक्षकांची गरज पडू शकते. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धन तुमच्या कामी येईल, म्हणून आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लान आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. घरी काम करणारा चाकर मोलकरीण येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल. भाग्यांक 9. भाग्य रंग लाल आणि मरून. उपाय राहू जेव्हाही चांगल्या प्रभावाखाली दान, बलिदान, सर्जनशीलता, क्रांती इत्यादींचे प्रतिनिधित्व करते, तेव्हा ते चांगल्या आर्थिक स्थितीसाठी हे नेहमीच इतरांना मदत आणि सेवा देण्यासाठी सर्जनशील असतात. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र राशीच्या संक्रमणाचा परिणाम उत्तम असेल. या काळात कुंभ राशीच्या लोकांची क्रिएटिव्हिटी वाढेल आणि ते कला, लेखन किंवा मनोरंजन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात यश मिळविण्यासाठी आणि नवीन कौशल्ये शिकण्यासाठी अनुकूल असेल. प्रणय प्रेम जीवनात एक नवीन रंग भरेल आणि अविवाहित लोक नवीन नातेसंबंध सुरू करण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही आनंद आणि सुसंवाद वाढेल. आर्थिकदृष्ट्या सर्जनशील किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. आर्द्रा नक्षत्राच्या राहू प्रभावामुळे धोकादायक गुंतवणूक टाळा आणि भावनिक निर्णयांवर नियंत्रण ठेवा. शुक्राचा नक्षत्र बदल कुंभ राशीसाठी खूप शुभ आहे. या काळात परदेश प्रवास होऊ शकतो. व्यवसायासाठी हा काळ फायद्याचा ठरेल. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होईल. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची आणि नफा कमावण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये मोठा बदल होईल जो फायदेशीर ठरेल. ताजेतवाने राहण्यासाठी चांगल्या प्रकारे आराम करा, कारण या सप्ताहात तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल तर संधीचा फायदा घ्या आणि उत्तम आरोग्यासाठी पायी फिरायला जा आणि शक्य असेल तर घरात राहूनही तुम्ही काही व्यायाम करू शकतात.
प्रत्येक वेळेप्रमाणे या सप्ताहातही तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कारण नसताना काही किमती वस्तू चोरी होण्यामुळे तुमचा मूड या वेळी खराब होऊ शकतो, म्हणून तुमच्या स्वभावात बदल होईल आणि तुमचे दुसऱ्यांसोबत या कारणाने वादही होऊ शकतात. या सप्ताहात कुटुंबातील मुले आणि म्हाताऱ्या व्यक्ती स्वतःसाठी अधिक वेळेची मागणी करू शकतात, परंतु या मागणीला पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्णतः अयशस्वी असाल आणि त्यांना नाराज करू शकतात. तुमच्या चंद्र राशीपासून केतूच्या 6व्या भावात असण्याच्या कारणाने करिअर आणि पेशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताह आपले तणाव आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढउतारापासून आराम मिळू शकेल, कारण ही वेळ तुमच्या जीवनात काही असे चांगले बदल आणि अप्रत्याशित घटना घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापर्यंत वाट पाहत होते. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात उत्तम अंक प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही, म्हणजे या काळात कमी मेहनतीनंतरही सामान्यपेक्षा अधिक उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धन बचत करा. जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबतही व्यतीत करू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. भाग्यांक 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय: लव लाईफला चांगले बनवण्यासाठी श्रीकृष्णच्या जवळ कापूर लावा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल.